कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सरस्वती, सरस्वती कोण आहे तो? कोण आहे तो? कोण? सॉरी सॉरी, कोण आहे कोण आहे कोण आहे? आणि तुम्ही लक्ष ठेवा. जाऊ दे सरस्वती, हे असं आयसिंग कोणने लिहिणं आपल्याला नाही जमणार. ते एक्सपिरियन्स लोकांचं काम आहे, सोड. हो ना, ऍक्च्युली रेवतीलाच विचारणार होते पण रेवती घरी नाही आहे ना. लीलाई, लीलाई आहेत ना? हा लीलाई, तुम्ही कराल ना हेल्प? कसली हेल्प? ऍक्च्युली काय आहे ना, आता कसं सध्या व्हॅलेंटाईन फीवर सुरू आहे, तुम्हाला तर माहीतच असेल हो ना. म्हणून मी पण विचार केला की बेबीला एक स्वीट सरप्राईज देऊ, म्हणून हा केक आणलाय मी. आणि काय ना, मला केकवर ना स्पेशल काहीतरी लिहायचंय, पण मला त्या आयसिंग पाईपने लिहिता येत नाहीये. पण तुमची तर बेकरी आहे, तुम्ही तर एक्सपिरियन्स्ड आहात, किती वर्ष काम केलंय तुम्ही बेकरीत, येतं ना तुम्हाला ते करता? मग करा ना, ते लिहून द्या ना मला. या 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 या. हा. काय लिहायचंय? हा लिहा. आय लव यू विराज. काय झालं लीलाई? लिहा ना. हो. अरे वा सरस्वती, आज अचानक आय लव्ह यू. हो वहिनी, काय ना, इतर वेळेस तर बेबी मला दिवसातून किमान 100 वेळा तरी आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू असं म्हणतच असतो. बापरे. म्हणून मग मी पण विचार केला की बेबीसाठी एक स्वीट सरप्राईज देऊ, म्हणून हे सगळं. सो स्वीट. ए जे बघा ना, सगळे नवरे आपल्या बायकोंना आय लव्ह यू म्हणतात, मग तुम्हीच का नाही म्हणत? आय लव्ह यू. अय्या लीलाई, लीलाई तुम्ही काय केलंय? तुम्ही केक खराब केलात माझा. तुमचं कसं आहे माहितीये, नाव मोठं आणि स्पेलिंग खोटं असं झालंय. मी मुद्दाम केलंच नाही, एकतर माझं सरप्राईज खराब केलं आणि आता केक पण खराब केला. नाही, मुद्दाम केलं नाही. खरंच चुकून झालं, मी करते काहीतरी. नाही नाही नाही, असं कसं चुकून झालं? तुम्हाला मुद्दामच करायचं होतंय. मुद्दाम तुम्ही केक खराब केलाय. तुम्हाला दुसऱ्यांचं प्रेम बघवत नाही ना. का केलं तुम्ही असं लीलाई? हे जे तुम्हाला आय लव्ह यू म्हणत नाहीत म्हणजे कोणीच कोणाला म्हणायचं नाही का? का दुखावलं तिला? तिचं काय रे हो, हा असं केलंस तू? घे रे घे, हा पोटभर जेव, कळलं का? बरं तुला मी आम्रखंड वाढते, हा वाढू ना. नाही रेव म्हणत होती तुला खूप आवडतं, घे घे घे. काकू काकू काकू, खरंच नको, मला आवडतं पण आता आहे. असं काय करतो? नको, नको. ठीक आहे, आता तुम्ही वाढलं तर. मग आणि यश, हे बघ आता हे परक्यासारखं काकू काकू म्हणणं थांबव. हा असं काय करतोस? आता मला आईच म्हण. मी जशी रेऊची आई आहे ना, तशीच तुझी आई आहे, कळलं का? हो. घे घे घे, थोडस खा ना, अजून घे घे, पोटभर. आवडलंय ना? घे. हो हो, खूप आवडतं. थांब, भाजी गरम करून आणते. देऊ, कालिनीचा उत्साह किती ओसंडून वाहतोय बघ ना. काय बाबा,
एकतर माझं यशशी लग्न व्हावं ही तिची इच्छा आता पूर्ण झाली. आणि तिचा लाडका जावई लग्नानंतर पहिल्यांदाच घरी आलाय. 1 वर्षानंतर त्याला कळेल सगळं. काय झालं? काय तुम्ही दोघं हसताय का? काय नाही तुझे आमचा काय काय हा? नाही बाप लेकीचं काय चाललंय असं करता ना? माझ्या जाव्याला एकटं पाडलत ना? यश तू घाबरू नकोस, राहू देत यांना. आपण दोघे एका पार्टीत, कळलं का? हो नाही काकू, नाही सॉरी आई. अहो नाही आई, असं काही नाहीये. त्यांनी मला एकटं वगैरे काही पाडलं नाही. काय आहे, जेवणच एवढं कमाल झालंय ना, तर मी त्यावर कॉन्सन्ट्रेट करत होतो. हो ना. घे हा, पोटभर खा. मला आत्ता कळलं रेवूच्या हाताला एवढी चव काय. नाहीतर मी तिचं उगाच कौतुक करत होतो. हो 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 ए, काय ग माझ्या जावयाला ओरडतेस? हा, माझाच मुलगा आहे तो आता. चला 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 जेवा. आई भाजी मस्त. आवडली ना? कमाल कमाल. छान छान. बरं, ते मी काय म्हणते, ते तुम्ही आता फिरायला जाणार आहात ना, तर काही सामान होत ते आणायचं होतं तिथून. म्हणजे बघा हा, जमलं तर. अहो आई, तुम्ही मला लिस्ट द्या, अजिबात काळजी नका करू, फक्त लिस्ट द्या मला. हो ना. म्हणजे तशी मी लिस्ट तयारच ठेवली होती. आता हे सगळं सामान आणायलाच हवं असा काही माझा आग्रह नाहीये, पण आणलं तर मला बरंच वाटेल. आई तुम्ही अजिबात काळजी नका करू, मी या सगळ्या गोष्टी आणेन. हो. ओके. बरं आई, मी काय म्हणतो, तुम्ही पण या ना आमच्या बरोबर फिरायला, मजा करू आपण सगळे. नाही नको रे. अहो, जायचं का? नाही एवढं विचारते तर जाऊया का? आपले दोघांचे पासपोर्ट तयार करायला दिलेत. ते आले ना की आपण जाऊ. अगं बाई, हो का? बरं बरं यश, आमचे पासपोर्ट आले की मग आम्ही जाणार आहोत. हा, हे काय आमटी आणायलाच विसरले. थांबा हा, आणते. आई मी याआधी तुझ्याशी असं कधीच नाही बोलले, कसलीच तक्रार केली नाही. पण आता तूच मला सांग, माझा हट्ट काय चुकीचा आहे का? माझी एवढीच इच्छा आहे ग की एजेंनी त्यांचं माझ्यावरचं प्रेम मला बोलून दाखवा. सगळेच नवरे त्यांच्या बायकांना त्यांचं किती प्रेम आहे बोलून दाखवतच असतील ना. बाबांनी तुला सांगितलं असेल, मग एजेच का नाही सांगत? त्यांना का कळत नाहीये हे किती महत्वाचं आहे माझ्यासाठी? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.